वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे जॉग्राफी किंवा भूगोल, मराठीत म्हणतात. 39 हा त्याचा कोड नंबर आहे. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या दोनही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. ही बोर्ड परीक्षा झाली होती 25 सप्टेंबर 2021. जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला होता तेव्हाची ही प्रश्नपत्रिका आहे सुरुवातीची. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ही उपयोगी आहे. आणि 2021 पासून तर 24पर्यंत जेवढ्या बोर्ड परीक्षा झाल्या 12वीच्या त्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा, तिथे तुम्हाला सर्व साहित्य मिळेल. चला तर पाहूया आपण. भूगोल इयत्ता 12वीचा हा विषय आहे. बोर्ड प्रश्नपत्रिका 25 सप्टेंबर 2021ची प्रश्नपत्रिका. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तिथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलेलं आहे. आणि 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी आणि त्याची संख्या मूळ पृष्ठावर पण लिहायची आहे. चला तर आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे आहेत, त्याची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. आता या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही उत्तरं सगळी, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2 सोडवलेला आहे. हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहावं लागेल. आज आपण भाग क्रमांक 2मध्ये 3रा आणि 4था प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढील 3ऱ्या भागामध्ये 5वा, 6वा, 7वा प्रश्न सोडवू. चला, आज आपण 3रा आणि 4था प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एक फरक लिहिण्यासाठी 3 गुण आहेत. 5 पैकी 3च सोडवा. 1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. 2. ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी. 3. खाणकाम आणि मासेमारी. 4. द्वितीयक आर्थिक क्रिया आणि तृतीयक आर्थिक क्रिया. 5. प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. आता आपण 3 जरी सोडवायला सांगितले तुम्हाला, पण इथे आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. फरक स्पष्ट करायचा आहे. पहिल्यांदा एका भागात लिहायचं देणारा प्रदेश आणि दुसऱ्या भागात लिहायचं घेणारा प्रदेश. मुद्दे लिहायचे. क्रमांक 1. स्थलांतरित मूळ प्रदेशातून निघून जातात तो देणारा प्रदेश असतो. दुसऱ्या भागात लिहायचं स्थलांतरित ज्या प्रदेशात जातात तो घेणारा प्रदेश असतो. 2. स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते. स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. 3. देणाऱ्या प्रदेशात कार्यशील वयोगटातील लोकसंख्या कमी असते. घेणाऱ्या प्रदेशात कार्यशील वयोगटातील लोकसंख्या अधिक असते. 4. देणाऱ्या प्रदेशात सार्वजनिक सेवा सुविधा वापराविना पडून राहतात. घेणाऱ्या प्रदेशात सार्वजनिक सेवा सुविधांवर अधिक ताण पडतो. पुढचा फरक स्पष्ट करायचा आहे. ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी. 1. कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून जी भूमी प्रत्यक्ष लागवडीखाली आणता येऊ शकत नाही त्या भूमीला ओसाड भूमी असे म्हणतात. वस्त्या, पायाभूत सोयी, उद्योग, दुकाने इत्यादी खाली असलेल्या भूमीचा समावेश बिगर शेती भूमीत होतो. 2. उंच सखल, डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, गळीयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड भूमीत होतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीतील उपयोजनात वाढ होते. सध्याच्या काळात शेतीखालील खूप मोठे क्षेत्र बिगर शेती क्षेत्रात जात आहे. फरक स्पष्ट करायचा आहे. एका भागात खाणकाम आणि दुसऱ्या भागात मासेमारी.
एक, खाणकाम व्यवसायाच्या विकासाचा थेट अक्षांशाशी संबंध नसतो. मासेमारी व्यवसायाचा विकास मात्र थेट अक्षांशाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ समशीतोष्ण कटिबंध. 2. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाहीत. समुद्रातील मासे मात्र प्रजोत्पादनाच्या काळात जर मासेमारी केली नाही तर माशांची संख्या वाढते. 3. खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान या घटकावर अवलंबून असतो. भूखंड मंच, दंतुर किनारे, उष्ण व शीत सागरी प्रवाह यावर मासेमारी व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. 4. खाणकाम व्यवसायातील कोणताही सापडणारा घटक हा नाशवंत नसतो, म्हणजे तो दीर्घकाळ ठेवून निर्यात करता येतो. मासे हा घटक नाशवंत आहे. मासे साठवण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता असते. 5. खनिजे जलमार्गातून वाहून नेली जाऊ शकतात. मासे वाहून नेण्यासाठी मात्र जलद अशा हवाई मार्गाचा उपयोग करावा लागतो. आता या 5 पैकी तुम्ही 3 मुद्दे लिहिले तरी चालू शकतं, कारण 3 गुणांच्यासाठी फरक स्पष्ट करा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक किंवा फरक स्पष्ट करायचा आहे 4. द्वितीयक आर्थिक क्रिया किंवा द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक आर्थिक क्रिया किंवा तृतीयक व्यवसाय. 1. प्राथमिक श्रेणीतील व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ वस्तू निर्माण उद्योग, ग्रामोद्योग इत्यादी. जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, लोकांना केवळ सेवा पुरवतात, अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ व्यापार, पर्यटन, आरोग्य इत्यादी. 2. प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झालेल्या उत्पादनांवर द्वितीयक व्यवसाय अवलंबून असतात. अनुत्पादक व उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. 3. या व्यवसायात वस्तूंचे किंवा पदार्थांचे रूपांतर केले जाते. उदाहरणार्थ कापसापासून वस्त्रनिर्मिती. या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना विविध सेवा उपलब्ध होतात. क्रमांक 4. या व्यवसायात कुटीरोद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, वस्तुनिर्मिती या उद्योगांचा समावेश होतो. या व्यवसायामुळे मालाला स्थळ व काल उपयोगिता प्राप्त होते. उदाहरणार्थ विविध सेवा. 5. हे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्रात अधिक प्रमाणात चालतात. हे व्यवसाय ग्राहकाभिमुख आहेत. 5 मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 3 लिहा. फरक स्पष्ट करा. 5वा, प्राकृतिक किंवा नैसर्गिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. 1. नैसर्गिक प्रदेश म्हणजे असा प्रदेश की जो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांच्या सीमांमुळे इतरांपासून वेगळा होतो, त्यास नैसर्गिक किंवा प्राकृतिक प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ मोसमी हवामान प्रदेश. राजकीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश की ज्याची सीमा ही अशी सीमित केलेली असते की ज्यामुळे स्वतंत्र राज्य, राष्ट्र, प्रशासकीय विभाग, शासन प्रणाली इत्यादींसारख्या निकषांवर इतरांपासून वेगळा केलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश होय. उदाहरणार्थ भारत, महाराष्ट्र, विदर्भ इत्यादी. 2. हे प्रदेश प्राकृतिक सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ पर्वत, पठार, मैदान, हवामान इत्यादी. हे प्रदेश राजकीय सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात इत्यादी. 3. ज्या प्रदेशात प्राकृतिक किंवा नैसर्गिक तत्त्वे महत्त्वपूर्ण असतात तर ते प्रदेश नैसर्गिक घटकांच्या आधारे निर्माण होतात. उदाहरणार्थ हिमालय पर्वतीय प्रदेश. राजकीय प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश नसतो, तेथे फक्त राजकीय सीमांचा विचार होतो. 4. प्राकृतिक प्रदेशांना प्राकृतिक घटकांमुळे वेगळे स्वरूप प्राप्त होते, जसे उंची, भूरचना, हवामान इत्यादी. राजकीय प्रदेशात विविध सामाजिक, सांस्कृतिक घटक जसे भाषा, वंश इत्यादी मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. या 4 पैकी कोणतेही 3 मुद्दे लिहिले तरी चालेल. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न एकूण 11 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे 6 गुणांचा आहे. अ प्रश्न 6 गुणांचा आहे. ते 6 गुण दिलेत. प्रश्न आहे, तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6. आता इथे 8 बाबी दिलेल्या आहेत
आणि त्यापैकी कोणत्याही 6 बाबी दाखवायच्या आहेत नकाशात, पण तुम्ही 8ही बाबी नकाशात दाखवा, म्हणजे एखादं चुकलं तर बाकीचं दुसरं बरोबर येईल असा त्याचा अर्थ. 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. 2. भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य. 3. रूर औद्योगिक प्रदेश. 4. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश. 5. सुएझ कालवा. 6. चहा निर्यात करणारा प्रमुख देश. 7. सहारा वाळवंट. 8. जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर. आता या 8 बाबी दाखवायच्या आणि सूची पण तयार करायची आहे. आता मी या नकाशात 8 बाबी दाखवणार आहे, सूची मात्र तुम्ही तयार करा. पहिलं विचारलेलं आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. हा ऑस्ट्रेलिया खंड आणि जास्त लोकसंख्येचा हा प्रदेश, किनारी प्रदेश. दुसरं विचारलेलं आहे भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य. केरळ. इथे भारत आणि 2 नंबरला आपण दाखवले केरळ राज्य. तिसरं विचारले रूर औद्योगिक प्रदेश. इथे आहे रूर औद्योगिक प्रदेश. क्रमांक 4. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र 4 नंबरला. 5 नंबरला आहे सुएझ कालवा. 6 नंबरला आहे चहा निर्यात करणारा प्रमुख देश चायना किंवा चीन. नंतर 7 आहे सहारा वाळवंट. आणि 8वं विचारले जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर, ते आपण टोकियोचं नाव देऊया. अशा प्रकारे याची सूची पण तयार करायची आहे तुम्ही. प्रश्न क्रमांक ब आहे खालील आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि 5 प्रश्न आहेत पुढे. आणि आपल्याला आलेख दिलेला आहे लोकसंख्येचे वितरण 2019 मधलं हे प्रमाण दिलेलं आहे आणि यावरून प्रश्न विचारलेले आहेत. इथे खंडांची नावं आहेत. आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि तिथे लोकसंख्येचं प्रमाण दिलेलं आहे टक्केवारीमध्ये. त्यावरून प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. प्रश्न विचारलेला आहे क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे दिलेल्या आकृतीत काय दर्शवले आहे. आत्ताच आपण वाचलेलं आहे की या आकृतीमध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवलेली आहे. क्रमांक 2. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. 3. लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता. तर तो आहे आशिया खंड. तिथे लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे. 4. 16.96% असणारी लोकसंख्या कोणत्या खंडाची आहे. तर त्याचं उत्तर आहे आफ्रिका खंड. आणि 5. या आकृतीमध्ये किती खंड दर्शवलेले आहेत. तर इथे 6 खंड दर्शवलेत. एकूण 7 आहेत पण इथे आकृतीत 6 दाखवलेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. कारण पुढचे 5वा, 6वा, 7वा प्रश्न आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. तसंच मी टेलिग्राम चॅनल पण तयार केलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. संगीता भालसिंग असं सर्च करा, तुम्हाला चॅनल मिळेल. तिथे अधिक मार्गदर्शन मिळतं. त्याचप्रमाणे आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.